समुद्राच्या ठिकाणी आलं ना मित्रांनो की असं वाटतं ना लाटांकडे ना नुसतं बघत राहा की नवरा असा बोटावर नाचवणारा नसावा, गाडीवर फिरवणारा असावा। मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही राईड करणार आहोत। आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत। सो हा आमचा हॉटेल आहे रिलॅक्स हॉलिडे होम। सो इकडे आमचा रूम आहे आणि खूप छान आहे मित्रांनो हॉटेल, आणि स्टेशनच्या जवळच हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाजूला मंदिर पण आहे। इकडे मंदिर आहे। सो आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत। तर सकाळी आम्ही 2 टेम्पलला व्हिजिट केलेलं आहे आणि आता पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे। सो चला मग व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा। सो फायनली मित्रांनो आपल्या राईडला सुरुवात झालेलीच आहे आणि तुम्ही पाहू शकता की असं वाटतं की आत्ताच पाऊस पडणार आहे, कारण पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे। आणि मित्रांनो जेव्हा आम्ही सकाळी 2 टेम्पलला भेट दिली, व्हिजिट केलं, तेव्हा पाऊस पडला गोव्यामध्ये आणि आम्ही पूर्ण भिजलेलो होतो। तर मित्रांनो जसा नॉर्थ गोवा फिरण्यासाठी ब्युटिफुल आहे, त्याप्रमाणे साऊथ गोवा पण ब्युटिफुल आहे। इकडे खूप सारे टेम्पल आहेत, छान छान ते तुम्हाला पाहायला मिळतील। आणि फायनली आता आम्ही निघालेलो होतो एका बीचवरती। सो फायनल मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत केवलसम बीचला आणि खूप सुंदर असं बीच आहे हा। इकडे पण खूप लोक येतात, पण जास्त लोक नाहीत कारण लांब आहे खूप। आम्हाला पण खूप वेळ लागला आहे ना, अर्धा तास लागला आम्हाला राईडला। पण राईड मध्ये आम्ही एवढी मस्त एन्जॉय केला ना मित्रांनो, तेव्हाच आम्ही पूर्ण गोवा पाहिला। गाव आणि मस्त हा, तेव्हाच असं वाटलं की जेव्हा आपण गाडीवर मित्रांनो फिरतो ना, तेव्हाच असं वाटतं की आपण पूर्ण गोवा फिरतोय। खरंच खूप भारी वाटलं एकदम, है ना। तीच खरी मज्जा असते। आणि आता इकडे ना आपल्याला घराची पेंटिंग, कलर्स एक नंबर, आर्किटेक्चर एकदम मस्त आहे, मस्त वाटतं। आपण गली गली फिरतो ना, ते असं वाटतं की आपण गोवा फिरतो खरं। आणि साऊथ मध्ये ना तुम्ही कधी पाहिले ना तर असं गोवा बीच वरती नसतो, ऍक्च्युली गोवा आहे ना गल्ली गली मध्ये असतो। सो एकदम मस्त वाटतो, म्हणजे भारी वाटतं एकदम। आणि जेव्हा राईड कराल ना तेव्हाच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पूर्ण गोवा फिरलात। बस मला एवढंच माहिती आहे, कारण आता मी 2 वर्षाला मिस्टरांसोबत येते ना इकडे, मला खूप भारी वाटतं। चला आता आपण बीच फिरूया। आणि बोलतात ना मित्रांनो की नवरा असा बोटावर नाचवणारा नसावा, गाडीवर फिरवणारा असावा, ते खरं आहे। आणि इकडे ना आपल्याला आता सनसेट पाहायला मिळणार आहे ना, सनसेट बघूया आणि मस्त फोटोशूट करूया। अरे बीच वगैरे पाहू शकता, पाणी बघा किती स्वच्छ आहे, एकदम व्हाईट व्हाईट। साई बापरे, हा ना मुलगा पाणी बघून, काल तुला पोहायला दिला आज नाही पोहायचं। साई 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 ना खूप मित्रांनो तंग करतो हा, पाणी बघून नुसतं पोहायला मागतो। बघा ना किती एकदम शुभ्र असं पांढरं शुभ्र पाणी आहे, मस्त एकदम बीच, शांत एकदम। आता हा भिजणार, मार खाणार पप्पांचे। आणि मित्रांनो शेवटी साई पोहलेला आहे बघा, पूर्ण भिजलेला आहे। बस बस साई बस झाला, चालेल। सो फायनली मित्रांनो मस्त समुद्राच्या ठिकाणी आलं ना मित्रांनो की असं वाटतं ना लाटांकडे ना नुसतं बघत राहू। मला ना हे काय आम्ही साईकडेच बघतोय, पोहत आहे माहितीये का, आणि खूप म्हणजे खूप मित्रांनो डेंजर आहे। पाणी बघून एवढा धावतो ना, खूप भीती वाटते, आतमध्ये जायला लागतं। म्हणून हे ड्रोन शूट करत होते ना तेव्हा मी त्याच्याकडेच पाहत होती, आणि बघा ना इथे बसवले त्याला, आणि भारी वाटतं। असं वाटतं ना मला की लाटा अशा येतात ना, असं वाटतं काय मस्त बघतच राहू। खूप मित्रांनो मस्त वाटतं, म्हणजे भारी वाटतं एकदम। त्यासाठी एवढी लोक येतात ना, आणि मिश्राने मस्त आता ड्रोन शूट केलेला आहे। आणि मित्रांनो तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय करा, तुम्हाला आवडेल, आणि खूप मस्त व्ह्यू आलाय। आणि खरोखर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करत जा आणि लाईक पण करा। कंजूशी करू नका, शेअर करायला व्हिडिओ, पैसे नाही लागत। थोडा आता आपण सनसेट पाहणार आहोत बघा, होतच आलेला आहे आणि मग नंतर आपण निघणार आहोत।
मित्रांनो मस्त आता सनसेट पण झालेला आहे आणि आम्ही पण मस्त फोटोज वगैरे काढलेले आहेत आणि साईने पण खूप एन्जॉय केलेला आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत, बघूया आता कुठे जाणं होते ते आपले. तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. सो गाईज साई बोलतोय की ह्या अवतारामध्ये कुठे जायचं नाही. आम्ही ह्याला पोहायला सांगितलेलं, बघा पूर्ण पोहलेला आहे आणि आता आम्ही असंच फिरणार आहोत आणि रूमवर नंतर जाणार लास्टला. चलो नाही, काल फिरलो ना तसंच डायरेक्ट घरी जाऊन आंघोळी रूम वरती. थंडीची मजा घ्या आता. थंडीची मजा क्या अगं बाई मुलगा इंग्लिश शिकला माझा. सो मित्रांनो आता आम्ही समुद्राच्या बीचच्या बाजूलाच एक छोटासा कॅफे आहे, तिथे आता आम्ही बसलेलो आहोत. तिथे आता छोटासा स्नॅक्स ऑर्डर करूया खाण्यासाठी आणि लय भारी वाटतंय. समोर बघा संध्याकाळ झाली, किती आता मस्त वाटतंय. खायला नाही मला. सो मित्रांनो कॅफेमध्ये थोडासा टाईम घालून आम्ही आता निघालेलो आहोत आणि इकडे एक साऊथ गोव्याला ना एक चांगली गोष्ट आहे की इकडे ना पार्किंगचे ना कुठे पण तुम्ही जा, कोणत्याही स्पॉटला जा, तर तिकडे ना पार्किंगचे पैसे नाही घेत आणि नॉर्थ गोव्यामध्ये ना पैसे घेतात आहे ना. तर नॉर्थ गोव्यामध्ये तुम्ही गेलात ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना तर पार्किंग असणार आणि पैसे द्यावे लागतात आणि इकडे ना फ्री आहे सगळं पार्किंग. सो चला आता आपण जाऊया, रूमवर जायचं ना, रूमवर जाऊया ना. सो आता आपण रूमवर जाऊया, नंतर बघू कुठे जायचं ते. आणि मित्रांनो मस्त आता आम्ही काउंटरमध्ये आलेलो आहोत जेवणासाठी. साई बिझी आहे ह्या जेवणामध्ये, भूक लागलेली आहे. आलो तर गाईस ते खालीवर पहिले भात आलाय तो मी टाकून घेतला. इथे चपाती आहे, ही सांबर आहे, सांबरची भाजी पप्पा. हो सगळं आहे. भाजी सांबर टाकून होऊ शकता. ही कोबीची भाजी आहे आणि सॅलड आहे आणि काही तिथे मी लपून ठेवलेला आहे पापड. पनीर मसाला आहे, कढी आहे, चपाती, दही आहे, चपाती आहे, सुका कढी आहे. ठीक आहे चल मग जेवा तू. हा मी जेवतो गाईस. सो फायनली मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि मस्त जेवण होतं तिकडे. जिकडे आम्ही जेवलो तिकडे आम्ही थाली घेतलेली, व्हेज थाली, कारण सोमवार आणि मंगळवार 2 दिवस आम्ही व्हेजच खातो आहे, माझा उपवास असल्यामुळे त्यासाठी. तर मित्रांनो आज आपण सकाळी 2 टेम्पल व्हिजिट केले होते, तो पण व्हिडिओ आलेला आहे. सो तो पण व्हिडिओ पहा तुम्ही, खूप छान आहे. आणि तुम्ही कधी साऊथला आलात तर नक्की त्या टेम्पलला जा, एवढं मी सांगू शकते. आणि आजचा आपला छोटासा व्हिडिओ झालेला आहे. आपण एका बीचला गेलेलो तर तिकडे मस्त मस्त म्हणजे खूप छान असा व्ह्यू पण पाहायला मिळाला आणि छान वाटलं मित्रांनो. म्हणजे बीचला कसं आहे नाही का, एकदम म्हणजे असं वाटलं की खरोखर आम्ही इकडे गोव्यामध्ये येऊन टाईम आमचा स्पेंड केलेला आहे आणि मस्त आमचा हॉलिडे एन्जॉय केलेला आहे. तर मित्रांनो हा छोटासा आजचा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघा, बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग्सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय.